महावीर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाला हे पाटील कुटुंब बाबासाहेबांच्या प्रतिमेला मनोभावे अभिवादन करतं। गेल्या 60 वर्षांपासून सोलापूरच्या या कुटुंबात हा पायंडा पडलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाटील कुटुंबांच्या या ऋणानुबंधाला 60 वर्षांपूर्वी होटगी या गावात शिवाप्पा पाटील यांच्याबाबत घडलेल्या घटनेची किनार आहे। 1938 साली आमच्या आजोबांना होटगीच्या एका कुठल्यातरी मर्डर केसमध्ये गुंतवण्यात आला होता। त्या संदर्भामध्ये पाटील परिवारमध्ये आमचे आजोबा एकटेच, त्यानंतर आमची आजी गरोदर असताना आणि त्यांना म्हणजे पूर्ण खानदानमध्ये दिवाचं वंशबंध नसता एकुलते एक असल्याने एक गडगंची प्रॉपर्टी असलेला माणूस फाशी शिक्षा भोगतोय, कुणापासून वाचवावं। त्यावेळेला आमच्या पुंडलिकप्पा पाटलांनी आमच्या आजीने मिळून त्यावेळेला पनवेलला जाऊन आठवणे यांच्याकडे आमच्या पाहुण्या रावण्यांना विचारणा केली असताना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इथंच आपल्या पनवेलच्या म्हणजे उन्हाळा सुट्टीमध्ये सुट्टी घेण्यासाठी बाबासाहेबांचा सहवास इथेच लाभत असताय। आपण जाऊन त्यांना विनंती करू की त्यांच्यामार्फत आम्ही त्यावेळेला आमच्या आजोबांनी विनंती केली असताना त्यावेळेला बाबासाहेबांनी असं आमचे पाहुणे आहेत की आमच्या यांना मर्डर केसमध्ये गुंतवण्यात आलेलं आहे, मोठी प्रॉपर्टी आहे म्हणून आमच्या आजी आजोबांनी त्या आजी आणि आजीचे सासरे यांनी बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना केल्यावर त्यावेळेस बाबासाहेबांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आमच्या आजीला दिलेला होकार होता, होकार दिले मी तुझा कुंकू पुसणार नाही, ही त्यावेळेचा बाबासाहेबांचा शब्द होता। शिवाप्पा पाटील यांना फाशीची शिक्षा जाहीर झालेल्या या खटल्याच्या अपिलामध्ये युक्तिवाद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः विजापूरला आले होते। संयुक्त म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी विषय हा विषय विजापूर कोर्टामध्ये गेला होता। मग त्यावेळेला मुंबईवरनं बाबासाहेबांचा प्रवास सोलापूरला आले, त्यानंतर आमच्या मूळ गावी होटगी आले, तिथून त्यावेळेस देखील रेल्वे सेवा चालू होती विजापूरला आणि ह्याच्या मग आम्ही सर्वांनी मिळून बाबासाहेबांना घेऊन तिथे विजापूरला गेले असताना केस युक्तिवाद लढून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आमचे आजोबा मुक्त झाले। या खटल्यामध्ये बाबासाहेबांना यश मिळाले, शिवाप्पा पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली। त्यानंतर पाटील कुटुंबाची वंशवेल बहरली। आज आम्ही जे काही आहोत ती बाबासाहेबांचीच देण असल्याची भावना या कुटुंबाची आहे। तदनंतर आमची वंशावळी वाढली। त्यानंतर शरणबसप्पा पाटील, माजी आमदार गुरुनाथ पाटील, आमचे वडील सिद्धरामप्पा पाटील व 3 आमच्या आत्या अशी वंशावळ वाढलेली। याला केवळ कारणीभूत डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आहेत। म्हणून आज आमचा परिवार जिवंत आहे हे मला सांगण्यात खूप अभिमान वाटत आहे। पाटील कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांना राजकीय यश मिळालं, त्यांनी अनेक पदे भूषवली, पण जमिनीशी असलेली नाळ कायम ठेवत त्यांनी 60 वर्षांनंतरही बाबासाहेबांच्या मत्तेची जाणीव ठेवली आहे। ह्या राजकीय जीवनामध्ये आम्ही गेल्या 60 वर्षापासून आमच्या 3ही घरामध्ये 14 एप्रिल असू द्या, आम्ही सण एका सणासारखा आम्ही न विसरता आज देखील आजपर्यंत आम्ही साजरा करतच असतो। पुण्यतिथी असू द्या, जयंती असू द्या, आज त्यांच्या रूपाने आमच्या घराला गुरुनाथ पाटील म्हणून 2 वेळा आमदार लाभले, माझ्यासारखा कार्यकर्ता 3 वेळा नगरसेवक म्हणून राबले, आमचे बंधू हरीश पाटील जिल्हा परिषद सदस्य झाले, आमच्या काकू श्रीदेवी पाटील जिल्हा परिषद सदस्य झाले। असे अनेक विविध संस्थेवर आम्हाला काम करता आला, चळवळीचं काम करता आला किंवा आम्हाला सामाजिकमध्ये काम करता आला। ही काम करत असताना आमदार असू द्या, नगरसेवक असू द्या, हे सगळे पद येतील जातील, पण आम्ही कधी बाबासाहेबांना विसरलो नाही आणि यापुढे आमची पुढची पिढी देखील बाबासाहेबांना विसरणार नाही। बाबासाहेबांचा सोलापूर जिल्ह्यातील समृद्ध इतिहास जतन करण्याचा संकल्प शिवाप्पा यांचे नातू शिवानंद पाटील यांनी केलाय। हीच चळवळी काम करत असताना मी देखील बाबासाहेबांचे स्मरण राहावा यासाठी मी माझ्या प्रभागामध्ये एक आंबेडकर भवन म्हणून बांधलेलं आहे की ते साधारणतः 1,10,00,000 रुपयाचा, की त्याच्यामध्ये माझा एक मानस आहे की बाबासाहेबांचा सोलापूरमधला ज्या वेळेला घडलेला प्रवास आहे, वळसंग विहीर असू द्या, फॉरेस्टचा निवास असू द्या आणि आमचं प्रकरणाचा उलगडा हे तैलचित्ररूपामध्ये दाखवावा आणि जेणेकरून त्यांची चिरंतकाल आठवण माझ्या प्रभागामध्ये राहावा म्हणून माझी एक मानस आहे। आज ही सर्व घटना सांगत असताना मला
सार्थ अभिमान आहे की बाबासाहेब होते म्हणून आज मी तुमच्या पुढे कॅमेऱ्यापुढे आणि माझा पाटील परिवार पुढे आज जिवंत आहे.